घरून निघताना असा विचार केला होता की स्वराजबाग फिरेल, तुळशीबाग फिरेल, स्वामी दर्शन होईल, शंकर महाराज मठात जाता येईल, इकडे तिकडे भरपूर पुण्यात पाहुण्यारावळ्यांकडे फिरता येईल, सगळीकडे जाता येईल. पण काय सांगायचं, ह्या महाराष्ट्राच्या पावसाने पुण्याच्या पावसाने अक्षरशः नको नको केलं. 2-3 दिवस झाले इथे येऊन तर नुसतं एका कोंबडीच्या खुराड्यात बसल्यासारखं घरात बसावं लागतंय बरं का. त्यानंतर म्हटलं आज होता संडे, थोडा पाऊस उघडला होता तरी पण भुरभुर चालूच होती. तर म्हटलं चला आपलं काम आहे RJ ज्वेलर्सवाल्यांकडे तर ते करून घ्यावं. तर पाहिलं काही तर तुळशीबागेची बॅक साईड कशी गच्च भरलेली आहे. पाऊस पाणी असू द्या, शॉपिंग करणाऱ्यांच्या अजिबात कमी नाही बरं का. त्यानंतर इथं ह्यांचं हे मिनी मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र कलेक्शन पाहिलं तर एकदम छान होतं, आवडलं. तर यातलंच एक मंगळसूत्र घेतलेलं आहे, ते तुम्हाला डिटेल ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बरं का. त्यानंतर घरी निघालो. दगडूशेठ हलवाईचं दर्शन कारभाऱ्यांनी करून दिलं, ते पण धावती भेट घेऊन दिली कारण गर्दी तुफान होती आणि त्याच्यामुळे थांबायला तर काय अजिबात वेळ नव्हता कारण ओवी अवधूतला आम्ही घरी ठेवून आलो होतो. त्यानंतर चालता चालता म्हटलं कारभाऱ्यांना आता एवढ्या जवळ आलो होतो, थोडीफार लाडीगुडी लावून म्हटलं चला आपण बाहेरून शॉपिंग करू. तर असंच बाहेरून शॉपिंग करता करता दिसलं एक पायथानाचं दुकान. तर म्हटलं चला नाही काही कपडे लत्ते तर मी ॲटलिस्ट चप्पल तरी घ्या. तर एक हिल घेतली. त्यानंतर अवधूतसाठी असे डेली वेअरसाठी सेट होते जे की 160मध्ये होते, तर मग ते पण घेतले आणि त्याच्यानंतर ओवीसाठी पण घेतलं. नंतर मग असंच लाडीगोडी लावून कारभारी जरा गेले आतमध्ये शिरले. तर हे स्वीटकॉर्नवाल्यांचं हे कंपल्शन असतं बरं का. आम्ही गेलो की खातो, तरी तर स्वीटकॉर्नवाल्यांचा वेगळाच धंदा सुरू झाला आहे. पाणी जास्त आणि स्वीटकॉर्न कमी असं देतात आणि हे कितीला तर 30 रुपयाला ग्लास. नाही परवडत पण काय करायचं, जिभेचे चोचले असतात. त्यानंतर मस्त तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि हे लहान लेकरांचं फुटवेअर जे की घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल, कोणतं घेतलं आहे कोणतं नाही. त्यानंतर एकदम भारी कलेक्शन आलं होतं बरं का फुटवेअरचं, पण कोणतं घेऊ आणि कोणतं नको असं होतं. तुळशीबागेत गेलं ना फक्त पैसा अफाट असायला पाहिजे, सगळे तुळशीबाग घरी घेऊन येता येईल राव. त्यानंतर गजरे अख्ख्या 8 वर्षात कधी नाही जमले, ते कारभाऱ्यांनी पहिल्यांदा केलं, जे की स्वतःच्या हाताने पब्लिक स्पेसमध्ये गजरा डोक्यात लावलेला आहे. तर थँक्यू बरं का त्यासाठी कारभाऱ्यांना. आणि खरंच भारी फिलिंग होती ती. त्यानंतर घरी आलो, आप्पे आणि चटणीचा ब्रेकफास्ट केला आणि ह्या छोट्या कारभाऱ्यांचं पाहिलं का कसले पझल सोडवतोय, त्यालाच कळेना पण बरंच आपलं चाललेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग.